महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता केवळ 1 दिवसाचा कालावधी शिल्लक राहिलाय. यावेळी अनेक पक्षांनी आळीमेळी गुपचिळी म्हणत एक वेगळाच फॉर्म्युला अंमलात आणलेला पाहायला मिळतोय. जागावाटप जाहीर न करता थेटपणे उमेदवारांना एबी फॉर्म देणं आणि प्रचाराला सुरुवात करणं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आम्ही जागावाटप आणि उमेदवार जाहीर करणार नाही हे राज ठाकरेंनी आधीच सांगितलेलं. त्यानुसार थेट एबी फॉर्म वाटप सुरू झालं. एकीकडे भाजपने सुद्धा मुंबईसाठी आपली 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, ज्यामधल्या अमराठी उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे काल रात्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानीसुद्धा अनेक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेत आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पण सध्या चर्चा सुरू आहे ती काल रात्री एबी फॉर्म देण्याच्या दरम्यान मातोश्रीवर अनिल परब विरुद्ध वरुण सरदेसाई यांच्यात झालेल्या राड्याची. उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म दिलेल्या 3 मुस्लिम उमेदवारांची आणि एकंदरीत शिवसेना, मनसे, काँग्रेस, भाजपमध्ये सुरू असलेल्या घडामोडींची नेमकं मुंबईत पालिकेच्या निमित्ताने काय घडतंय पाहूया त्या व्हिडिओमधून. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिंदेंची युती, शिवसेना, उगाठा आणि मनसेची युती, वंचित आणि काँग्रेसची युती घोषित झाली आहे. तर अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अद्याप काही ठरलेलं नाही. शिंदे आणि भाजपमध्ये अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम असला तरी भाजप मुंबईत साधारण 150 पर्यंत जागा लढवण्यावर ठाम आहे. त्या अनुषंगाने जागावाटप जाहीर न करता थेटपणे भाजपने आज 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत उमेदवारांना एबी फॉर्मचा वाटप देखील केलंय, ज्यामध्ये नुकत्याच ठाकरे गटातून भाजपात आलेल्या तेजस्विनी घोसाळकर, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, माजी खासदार किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्याच यादीत महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली असून तब्बल 36 महिला उमेदवार या यादीत आहेत. दुसरीकडे या यादीमध्ये तब्बल 20 अमराठी उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपने आपल्या पहिल्याच यादीत इतक्या मोठ्या प्रमाणात अमराठी उमेदवारांना संधी दिल्याने मनसेच्या अविनाश जाधव यांनी भाजपवर टीका केली आहे की भाजपने जाहीर केलेल्या 66 उमेदवारांपैकी तब्बल 20 उमेदवार हे उत्तर भारतीय आहेत. जर मुंबईसारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांना तिकीट दिल्या जाणार असेल तर मुंबईचा महापौर भविष्यात मराठी कसा होईल? हा केवळ निवडणुकांचा प्रश्न नसून मुंबईच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे, असं अविनाश जाधव म्हणाले. आता एकीकडे भाजपच्या यादीची चर्चा होत असताना तिकडे ठाकरे गटसुद्धा मागे नाहीये. मुंबईवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने जंगी तयारी केलेली असताना इकडे ठाकरेंना मुंबई कोणत्याही परिस्थितीत हातातून जाऊ द्यायची नाहीये. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका ही देशभरात चर्चेचा विषय झाली आहे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा काल रात्री आपल्या मातोश्री या निवासस्थानी 50 पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्मचे स्वहस्ते वाटप केले असून जुन्या जाणत्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात प्राधान्य दिल्याची चर्चा आहे. या यादीत उद्धव ठाकरेंनी अल्पसंख्याक उमेदवारांना देखील महत्त्वाचं स्थान दिलंय. यामध्ये प्रभाग क्रमांक 62 मधून झिशान चंगेज तसेच प्रभाग क्रमांक 64 मध्ये सबा हारून खान यांना उमेदवारी मिळाली आहे. सबा या ठाकरेंचे वर्सोव्याचे आमदार हारून खान यांच्या कन्या आहेत, तर प्रभाग क्रमांक 124 मधून सकीना शेख यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांना उमेदवारी द्यायची आहे त्यांना काल रात्री मातोश्रीवर बोलावून घेण्यात आलं. रात्री 2:30 वाजेपर्यंत उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप आणि बैठकांचं सत्र सुरू होतं. पण या बैठकीत झालेल्या एका वादाने ठाकरे गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. मातोश्रीवर रविवारी रात्री पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत मोठा वाद झाला असून या वादाचं कारण ठरलंय ते शिवसेना नेते आमदार अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई. जागा वाटपावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वाद इतका टोकाला गेला की अनिल परब यांनी थेट बैठक सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याबद्दल जी माहिती समोर आली आहे त्यानुसार वांद्रे पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक 95 मधील उमेदवारीवरून हा वाद झाला. या प्रभागातून अनिल परब यांच्या गटाकडून शेखर वैंगणकर यांना उमेदवारी देण्याचं आधी ठरलं होतं. मात्र ऐन वेळेला ही उमेदवारी रद्द करत श्रीकांत सरमळकर यांचे जावाई अधिक शास्त्री यांना तिकीट देण्यात आल्याने अनिल परब प्रचंड नाराज झाले. आता ज्या अधिक शास्त्री यांना तिकीट देण्यात आली आहे त्यांची शिफारस आमदार वरुण सरदेसाई यांनी केल्याची चर्चा आहे आणि याच मुद्द्यावरून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. बैठकीदरम्यान दोघांमध्ये तीव्र वाद झाला आणि अखेर अनिल परब यांनी संताप व्यक्त करत बैठक अर्धवट सोडून देत मातोश्री बाहेर पडल्याची माहिती आहे. वरुण सरदेसाई हे वांद्र्यातून आमदार आहेत. अनिल परबही विधान परिषदेतून आमदार आहेत. वरुण सरदेसाई आणि अनिल परब दोघेही ठाकरे कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंचे नात्यामध्ये बंधू लागतात. आता मातोश्रीच्या जवळ असलेल्या या 2 नेत्यांमध्ये वाद झाला. मातोश्रीवर झालेली ही घटना पक्षातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आणणारे ठरली आहे. दरम्यान हा वाद केवळ महापालिकेपुरता नसून त्यामागे विधानसभा निवडणुकीत झालेल्या काही गोष्टींची किनार असल्याची चर्चा आता माध्यमांमध्ये रंगली आहे.
मागच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद निर्माण झाले होते. त्याचीच किनार या ताज्या वादाला असल्याचं पक्षातील सूत्रांकडून सांगितलं जातंय. एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवड अंतिम टप्प्यात असताना मातोश्रीवर झालेली ही खडाजंगी ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आणखी एक अपडेट म्हणजे मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणरकर या अजूनही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. त्यांच्या जागेवर इच्छुक असणारे स्थानिक शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांना देखील मातोश्रीवर बोलावलं होतं. त्यामुळे पेडणरकरांचं काय होणार असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. इकडे शिंदेंनी एबी फॉर्म दिल्यानंतर आता मनसेने देखील आपल्या उमेदवारांना फॉर्म वाटप सुरू केलंय. वॉर्ड क्रमांक 192 मधून मनसेचे नेते यशवंत किल्लेदार उमेदवारी दाखल करणार आहेत. त्यांनाच पहिला एबी फॉर्म देण्यात आला, तोही स्वतः राज ठाकरेंच्या हस्ते. राज ठाकरेंकडून एबी फॉर्म मिळताच यशवंत किल्लेदार भावूक झाले. माझ्यासाठी भावनिक आणि आनंद गोष्ट आहे. भावनिक झालो आहे. कंठ दाटून आला आहे. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही पोचपावती मिळाली, असे यशवंत किल्लेदार म्हणाले. तिकडे कालच घोषित झालेल्या वंचित आणि काँग्रेसच्या युतीवरून वर्षा गायकवाड या नाराज असल्याची चर्चा होती. काँग्रेसने तब्बल 62 जागा वंचितला दिल्याने मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. पण वर्षा गायकवाड यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय. इकडे शिंदेंनी अद्याप तरी मुंबईसाठी यादी जाहीर केलेली नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एकंदरीत देशातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेची निवडणूक आता अधिक रंगतदार होत चाललीय. 227 जागा असणाऱ्या पालिकेत 114 पेक्षा जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाचा महापौर बसणार आहे. त्यामुळे मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी सगळेच जोमाने कामाला लागलेत. पण आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असेलच. या संदर्भात प्रत्येक अपडेटसाठी गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.